कान्हापुरी गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत। कान्हापुरी हे पंढरपूर तालुक्यातील शेवटचं गाव। या गावात जाणाऱ्या रस्त्यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये 3 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम केले नसल्याने पूर्ण गाव आंदोलनात सहभागी झाले आहे। ग्रामस्थांनी सरपंच, विद्यार्थ्यासह रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ आपले प्रतिनिधी जगदीश डांगे यांच्याकडून। कान्हापुरी चव्हाण रस्त्याचं काम लय थकीत झालंय, खड्डे पडले ते। आमचा माशाचा व्यवसाय आहे आणि जाता येता ही रस्ता गाडी कसं ते स्लिप पडतंय, माझा पाय फ्रॅक्चर झालाय। त्या वाजता आम्ही 1-4 किलोमीटर टिकून जातो त्या गावठाणात पुनर्वसन असं आहे ना। काय सांगता ठेकेदाराला? काय सांगायचं ना त्यांना, आता त्यानं काय पैसे घेतलं, काय झालं, कशात तकले मामा काय सांगस ठेकेदाराला? वय बहिणी आया परसो देवळ होता ना, नेम्यात रस्त्यावर काय बी घोटाळा व्हायला लागलं, दवाखानं पैसे घ्यायला लागले तर काय बी घ्यायला लागली, काय हे पण इष्टवाला येत नाही, बरोबर आहे का? आधी चालू आहे सगळ्या गोष्टी, तर पाहुणं रावळं कोण कुत्र येत नाही ह्या गावाला। नको म्हणते पाहुणं ह्या गावाला नको, काय तुमच्या रस्त्याची अवस्था आहे म्हणते ती। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, खरं तर त्या जाता येता रस्त्याने शाळेला जातात, त्यांच्या काही व्यथात आपण जाणून घेऊयात। आम्हाला रोज जाताना या पाण्यातून जावं लागतंय आणि कित्येक वेळा तरी आम्ही इथून पडलेलो पण आहोत आणि जायला उशीर पण होता आम्हाला रोज शाळेला। काय अजून विद्यार्थी आहेत, काय व्यथा आहे तुझी रस्त्याबद्दल? या रस्त्याने रोज जाताना आमची गाडी वापदावती, पाणी खड्डा आहे, पडाई भीती आहे। हे रस्ता झाला पाहिजे जाऊन नाही झाला रस्ता तर ठेकेदाराची जाऊन आम्ही आंदोलन। आपल्यासोबत काही पुरुष मंडळी आहेत, त्यांनी आंदोलन केलेलं आहे, सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय परिस्थिती आहे। हा चव्हाण वस्ती कान्हापुरी रस्ता गेले 17 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर झालेला रस्ता विधानसभेपूर्वी। या रस्त्याला मंजूर होऊन 1 वर्ष होऊन गेले। ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने कित्येक वेळा आम्ही ह्या रस्त्याची परिस्थिती प्रशासनाचे एसी मॅडम असतील, आपले परदेश साहेब असतील सोलापूरला असलेले, किंवा ठेकेदार साहेबांना कित्येक वेळा आम्ही या रस्त्याची दाखवलेला आहे, म्हणजे परिस्थिती काय। चौफेर रस्ता काटेरी जोडपाने वेढलेला असून कमीत कमी ह्या रस्त्याला झाडं काढून पिचिंग करून उकरून तरी लेअर खालचा मारून आम्ही द्या म्हणलं, तुमच्या सवडीने कधी चालू करायचा आहे तेव्हा करा। परंतु आज गेली 1 वर्ष झाले ह्या रस्त्याकडे ठेकेदार आणि प्रशासनाने कुठल्याच प्रमाणात लक्ष दिलेलं नाही। म्हणून आज आम्हाला ग्रामपंचायतचे सगळे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच आणि ग्रामस्थासहित आज खड्ड्यात बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही। आज गेली 1 वर्ष झालं यांनी रस्ता चालू केला नाही, पुढे तर हा रस्ता कशावरनं चालू करणार आहेत। आज या रस्त्यासाठी माननीय आमदार, माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी 3 कोटीचा निधी कॉन्क्रिटीकरणासाठी चव्हाण वस्ती कान्हापुरी या रस्त्यासाठी दिलेला आहे। विद्यमान आमदार अभिजित आबा यांनी देखील गावामध्ये आल्यानंतर 2 वेळा प्रशासनास हा रस्ता चालू करण्यासंदर्भात कडक सूचना दिलेल्या आहेत। मग आज आमदार सांगत असताना, आज ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी सूचना देत असताना देखील हा रस्ता का चालू होत नाही, याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे हे आपल्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणावं, एवढे आज मी ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला कळकळीस विनंती करून येत्या 15 दिवसाच्या आत हा रस्ता जर चालू नाही झाला तर सोलापूरला आम्ही आणि ठेकेदाराच्या घरासमोर उग्र स्वरूपाचं आंदोलन, महिला पुरुष असतील, ग्रामस्थ असतील, ही सगळी मंडळी घेऊन त्यांच्या दारात बसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण आज कुणालाही त्रास द्यायचा आमचा सूडबुद्धीने काही ह्या पाठीमागचा उद्देश नाही। आज तुम्ही बघितलं की आज शाळेकरी मुली असतील, कान्हापुरी गाव हे पंढरपूर तालुक्यातल्या भीमा नदीकाठी वसलेलं टोकाचं गाव आहे। या उंबऱ्यातून या कान्हापुरीला यायचं म्हणलं तर आज रोजी या गावाला, या रस्त्यातून, हा मेन रस्ता, ह्या रस्त्यातून एसटी देखील गावाला येत नाही। आज टोकाचं गाव असताना देखील आज तुम्ही इलेक्शन आलं की सगळे आज नेते मंडळी या गावाकडे येत असतात। आज ग्रामपंचायत या नात्याने, सरपंच या नात्याने, आमच्या ग्रामपंचायत सदस्य या नात्याने हा रस्त्यासाठी आम्ही गेली 4 वर्ष झाले किती प्रयत्न केलाय हा आम्हाला माहिती आहे। आणि त्या प्रयत्नातून आणि आमदारांच्या पाठपुराव्यातून हा रस्ता मंजूर झालेला असताना आज मंजूर झालेल्या रस्त्याला 3 कोटीचा निधी, भरघोस असा निधी प्रशासनाने दिलेला असताना आज रस्ता चालू करण्याबद्दल आम्हाला थांबावं लागतंय। आणि जर रस्ता चालू करायला तुमच्याकडे कॅपॅसिटी आज या ठेकेदाराची नाही तर हा रस्ता भरून तुम्ही टेंडर घेतलंच कशासाठी? दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं आमचा रस्ता
या ठिकाणी निमार्धा तर रस्ता झाला असता आणि या पावसाळ्यात आम्हाला या खड्ड्यात बसायची वेळ आली नसती. आज मी ठेकेदाराला आणि प्रशासनाला आव्हान करतोय की आज आम्ही गावातच खड्ड्यात बसलोय, परंतु ह्या 15 दिवसात जर तुम्ही या रस्त्यावर दखल नाही घेतली आणि रस्ता नाही चालू केला तर सर्व गावाला घेऊन ग्रामस्थाला घेऊन हे उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढंच आज या ठिकाणी सांगतो. सोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या खऱ्या व्यथा जाणून घेऊ आपण. काय आहे या पुढे कानापुरी असं गाव आहे, पंढरपूर तालुक्यातील शेवटचं गाव आहे. मेन रस्ता जो तालुक्याला जोडणार आहे चव्हाण वस्ती ते कानापुरी, त्याची अत्यंत बिकट अवस्था आहे. शाळकरी विद्यार्थी आणि एसटीची सोय बंद झाली आहे. ड्रायव्हर कंडक्टरांनी हे केलंय की आम्ही जाणार नाही. रस्त्याची इतकी अवस्था आहे की एसटी वळत नाही आणि एसटी आम्ही घेऊन जात नाही. त्यामुळे अनेक लोकांचे ग्रामस्थांच्या समस्या निर्माण होतात की जाणे येणं कठीण होतं. त्यामुळं मी ठेकेदारांना विनंती करते की 15 दिवसाच्या आत रस्ता करावा, नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी आणि त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं घेऊन जाऊ. बघितलं पूर्ण गाव रस्त्यावरती आलेलं आहे. आता आपण पाहण्याची वेळ आहे की खरं ठेकेदार याच्या पुढे आपली भूमिका काय मांडतात ते. कानापुरीतून जगजित डांगे, न्यूज 9 मराठी.